यांचा जो सगळ्यात इंटरेस्टिंग किंवा महत्वाचा भाग आहे शिवजन्म. काशी एकदा करावी, काशीची यात्रा आयुष्यात एकदा करावी, तसं शिवजन्म एकदा तरी ऐकावा आणि तो पण खोत सरांच्या तोंडातून. जय शिवराय. शिवजन्म का महत्वाचा? इथे बसलोय आपण, हे अंगण आहे पूर्ण, ही एक मजली किंवा दुमजली इमारत आहे चारही बाजूला. याला चौसोपी वाडा म्हणतात. की शेती बेचिराग करून टाकायची घोड्यांच्या पायाच्या टापाखाली, आग लावून टाकायची पिकांना. किती क्रौर्य असावं तर आई समोरच त्या बाळाचा शिरच्छेद केला असेल. सलग 3 वर्ष दुष्काळ, काय अवस्था असेल. जिजाऊ पाहतायत, आई शिवाईच्या मंदिरामध्ये गेलेल्या आहेत की आई माझ्या पोटी असा पुत्र जन्माला येऊ दे ज्या या परकीय आक्रमकांचं, या राक्षसांचं निर्दालन. गर्भसंस्कार म्हणतात ना, छत्रपती शिवराय म्हणजे असे आपोआप तयार झालेले नाहीयेत, हे लक्षात ठेवा. 19 फेब्रुवारीचा सूर्य जसा जसा अस्ताला जाऊ लागलाय आणि तेवढ्यात त्या स्त्रीने आवाज दिलेला आहे, मुलगा झाला. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. शिव ट्रेकर्स, गोष्ट एका प्रवासाची. इव्हेंटचा जो सगळ्यात इंटरेस्टिंग किंवा महत्वाचा भाग आहे शिवजन्म. जसं असं म्हटलं जातं की काशी एकदा करावी, काशीची यात्रा आयुष्यात एकदा करावी, तसं शिवजन्म एकदा तरी ऐकावा आणि तो पण खोत सरांच्या तोंडातून. तर खोत सरांच्या वाणीतून हा शिवजन्म आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे. तर तो पुढे जाऊन आपण ऐकूयात. मध्ये जय शिवराय. एक विनंती सुरुवातीलाच, शिवजन्म का महत्वाचा या पूर्ण तसं व्याख्यान जवळजवळ 1.5 तासाचं असतं, पण आज बाकीच्यांची धावपळ वगैरे गृहीत धरता मार्गांसाठी कोणी थांबायला तयार नाहीये आजच्या काळात, आणि म्हणून साधारणतः अर्ध्या पाऊण तासात ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय. कारण महाराज आहेत आणि त्या नावाला शॉर्टकट कधीच असता कामा नये या मानणाऱ्यातला मी एक आहे. पण तरी तो प्रयत्न करणार आहे अर्ध्या ते पाऊण तासामध्ये जे काही महत्व काय आहे शिवजन्माचं ते तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न एक छोटासा शिवभक्त दुर्ग संवर्धक म्हणून करणार आहे. पण एक सगळ्यांना विनंती की व्हिडिओ शूट किंवा रेकॉर्ड कोणीही करू नका. त्याचं कारण सांगतो. प्रत्येकाने तो शिवजन्म या ठिकाणी येऊन ऐकावा अशी मनोमन इच्छा आहे. आणि म्हणून सन 2011 पासून आज तागायत मी कोणालाही शिवजन्म शूट करण्याला अलाउ केलेलं नाही. त्याच्यावर कृपया सगळ्यांनी मला सहकार्य करावं. की ज्या किल्ल्यावर शहाजी महाराज साहेबांची आई दीपाबाई साहेब, शहाजी महाराज साहेब, युवराज संभाजी, जिजाऊ मासाहेब आणि जन्म झाल्यानंतर पुन्हा जेव्हा शहाजी महाराज भेटायला आलेत तेव्हा बाल शिवबा हे सगळं भोसले कुटुंब एकाच वेळी कोणत्या गडावर एकत्र असतील ते फक्त आणि फक्त या शिवनेरी किल्ल्यावर, दुसऱ्या कोणत्याही किल्ल्यावर नाही अनुभवायला मिळत आपल्याला. हो, इथे ठेवलंय युवराज संभाजींचा विवाह, शिवाजी विश्वासरावांची मुलगी जयंती नाव, त्या जयंती बरोबर इथं मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झालाय. अर्थात हळूहळू दुष्काळाच्या झळा बसायला सुरुवात झाली. बरं, महाराष्ट्रात जुन्नर प्रांतामध्ये भीषण दुष्काळ सुरू झाल्याची नोंद इतिहासकार, तत्कालीन इतिहासकार करतायत. 1629, 30, 31 किंवा 1628, 29, 30 हे 3 वर्ष सलग प्रचंड मोठा दुष्काळ पडलेला आहे. पण ती सुरुवात होती ज्यावेळेस शहाजी महाराज साहेब इथं आलेले आहेत आपल्या कुटुंब कबिल्याला घेऊन. तो विवाह सोहळा इथे थाटामाटात संपन्न झाला आणि शहाजी महाराज साहेब निघून गेलेले. इथे
जिजाऊंच्या मनातली सल महत्वाची आहे. जेव्हा परांडा तिथे असताना आपल्या पोटामध्ये तो गर्भ वाढतोय, तो गर्भाचा अंकुर वाढतोय आणि त्याच वेळेस त्या बाळाचं मामाचं गाव अख्खं उद्ध्वस्त होतंय, त्याचं आजोळ अख्खं उद्ध्वस्त होतंय, किंवा स्वतः जिजाऊंचं माहेर निम्म्यापेक्षा जास्त उद्ध्वस्त होतंय. किती उद्विग्नता असेल, किती दुःख झालं असेल जिजाऊ मासाहेबांना, मनामध्ये किती क्रोध उफाळून आला असेल की आपल्या वडिलांनी या निजामाची इमाने इतबारे चाकरी केली आणि त्याने असा दगा करावा. त्याचबरोबर अजून मानसिक ताण इथे आल्यानंतर आहे की आपले पती आता आपल्याला सोडून बाहेर आहेत, पुणे प्रांती आहेत. पुणे प्रांती मोगल त्यांच्यावर आक्रमण करतील का, आदिलशहा आक्रमण करेल का, पुन्हा निजाम तर टपून बसलेला आहे तो सुद्धा आता आक्रमण करेल. आपल्या पतीची शाश्वती नाहीये, कुठे असतील, काय असतील, हे सगळा ताण तणाव जिजाऊ मनात घेऊन झेलतायत. तो ताण तणाव कुठे, या परिसरात जिथे तुम्ही बसलेला आहात. तर थोडीशी या एरियाची रचना सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जिथे बसलोय आपण हे अंगण आहे पूर्ण, आणि याच्या चारी बाजूला जे चौथरे आहेत ती याच्यासारखीच ही एक मजली किंवा दुमजली इमारत आहे चारही बाजूला. याला चौसोपी वाडा म्हणतात. हा किल्लेदाराचा वाडा आहे. मग जिजाऊ, दीपाबाई साहेब हे सगळे याच वाड्यापैकी कुठल्या तरी एका रूम मध्ये त्यांची सोय केलेली असणार आहे. स्वतः सिधोजी विश्वासरावांचं दालन, त्यांच्या राण्यांचं दालन, ते म्हणजे सगळी मातब्बर मंडळी इथे आहेत. आणि ही खोली मात्र विशेष वेगळ्या प्रकारची खोली आहे, याची रचनाच वेगळी आहे. या खोलीचा जो खालचा तळमजला जो आहे, या तळमजल्याला एकच खिडकी आहे दक्षिणेच्या बाजूने. बाकी प्रकाश येण्याचं दुसरं कोणतंही माध्यम नाही. जास्तीत जास्त अंधार कसा राहील हे पाहिलं गेलंय. आणि जुन्या काळामध्ये जेवढे चौसोपी वाडे होते त्या चौसोपी वाड्यांमध्ये मोठं कुटुंब असायचं आणि एक खोली मात्र खास बाळंतिणीची खोली असायची. खास बाळंतिणीसाठीच ती खोली, जिथे कमीत कमी प्रकाश पोहोचेल. अगदी तशाच प्रकारची बांधणी ही या खोलीची आहे. आणि त्याच्यामुळं सर्व इतिहासकारांचं एकमत झालं की छत्रपती शिवरायांचं जन्मस्थान कोणतं असेल तर हे. आता भयंकर दुष्काळ पडलेला आहे. आपले पती कुठे आहेत माहीत नाहीत, सुरक्षित आहेत, राज्य वाढवलंय का कोणीतरी दगा केलाय, आपल्या वडिलांना जसं दगा करून ठार केलं तसं आपल्या पतीचंही काय होईल, या सगळ्या विवंचनेत जिजाऊ आहेत. त्यातल्या त्यात सुलतानी आक्रमणं सगळीकडे चालू आहेत. ही सुलतानी आक्रमणं कशी असायची, मी मंदिरामध्ये म्हटलो आसमानी आणि सुलतानी आक्रमणं, बरोबर आहे. ही आक्रमणं कशी असायची की त्यांचा हल्ला आलाय, सैन्य आलंय, शेतामधून गावामध्ये शिरत असताना अख्खी शेती बेचिराग करून टाकायची घोड्यांच्या पायाच्या टापाखाली, आग लावून टाकायची पिकांना. पाणवठे जेवढे आहेत या पाणवठ्यांमध्ये विष घालून टाकायचं जेणेकरून लोकांना प्यायला पाणी मिळू नये. आणि त्याच्यानंतर घराघरात घुसून अक्षरशः आया बहिणींची अब्रूंचे धिंडवडे काढत जे आहे ते सोनं नाणं पैसा अडका हे सगळे लुबाडून नेत. किती क्रौर्य असावं. तर महिला एक आहे, आपलं बाळ समजा उदाहरणार्थ घ्या, बाळ मांडीवर घेऊन त्याला पाजतीये, दूध पाजतीये, तशा अवस्थेत त्या बाळाला या सैन्याने, या परकीय आक्रमकाच्या सैन्याने ओढला असेल खसकन, त्याच्यानंतर ओढून आई समोरच त्या बाळाचा शिरच्छेद केला असेल. आईच्या मनाचे यातना काय असतील एवढ्यावरच थांबलेले नाहीयेत. नाकातले सोन्याचे अलंकार, कानातले असतील, गळ्यातले असतील, बोटातले असतील, हिसकावून काढलेले आहेत. नाही हिसकावून निघाले तर तो भाग कट करून टाकलेला. इतक्या प्रचंड प्रमाणात ते अन्याय अत्याचार चालू होते. आणि त्याचबरोबर भरीसभर म्हणून म्हणतात ना, काही ईश्वरी अंश किंवा ईश्वराने अवतार पृथ्वी तलावर धारण करायचा म्हटल्यावर इथल्या लोकांची खूप मोठी परीक्षा पाहिली जाते. भरीसभर सुलतानी आक्रमण चालू आहे आणि हे आसमानी आक्रमण सुरू झालं. म्हणजे दुष्काळ, सलग 3 वर्ष दुष्काळ, कोरडा दुष्काळ. काय अवस्था असेल. जिजाऊ पाहतायत की रयत येतीये, सिधोजी विश्वासरावांना विनवणी करतीये, हाताला काम द्या, आम्हाला भाकरी द्या, काहीतरी द्या. आमची लेकरं आमच्या समोर हातपाय रगड, हातपाय घासत मृत्यूला कवटाळतायत, आमच्या समोर आमची अपत्य मारतायत. आम्ही सुद्धा हातबल झालेलो आहोत, काहीतरी करा.
जिजाऊ शेवटी हे सगळा मानसिक ताण सहन न होऊन आपले पती कुठे असतील, आपल्या घराचं माहेराचं काय झालेलं आहे आणि ही रयतेची अवस्था, जिजाऊ कितीतरी वेळा आई शिवाईच्या मंदिरामध्ये गेलेल्या आहेत आणि शेवटी ती आर्त हाक दिलीये की आई माझ्या पोटी असा पुत्र जन्माला येऊ दे ज्या या परकीय आक्रमकांचं, या राक्षसांचं निर्दालन जसं तू केलेलं आहेस तसं या राक्षसांचं निर्धारण करणारा पुत्र माझ्या पोटी जन्माला येऊ दे. जर तो मुलगा झाला तर त्याचं नाव मी तुझ्या नावाने ठेवेल. आणि आई जिजाऊ, आई शिवाई खरंच प्रसन्न झालीये. आणि 18 फेब्रुवारीचा दिवस उजाडला. प्रसूती काळा हळूहळू सुरू झालेल्या आहेत आणि प्रसूती काळा सुरू होत असताना जिजाऊंना इथल्या कुठल्या तरी दालनामधनं मग इकडं हलवण्यात आलेला आहे. त्या सुईणी वगैरे ज्या दासी वगैरे त्यांची लगबग सुरू झालेली, आलुती बलुती गोळा करायला. आणि इथे ठेवल्यानंतर 18 फेब्रुवारीचा दिवस हळूहळू कळत गेलेला आहे. वैद्यांना बोलवलंय. 18 फेब्रुवारीचा दिवस कळलाय पूर्णपणे. प्रत्येक जण उत्सुकतेने आपापल्या दालनामध्ये बसला इथे कुठेतरी आणि सगळ्यांच्या नजरा त्या प्रवेशद्वाराकडे की तिथून काय बातमी बाहेर येते. पहा, या काळामध्ये या आसमानी आणि सुलतानी संकटांचा सुद्धा विसर गडावरच्या रयतेंना, मातब्बरांना पडलेला आहे. आणि हो ना करता करता 19 फेब्रुवारीचा दिवस उजाडला. 19 फेब्रुवारीचा सूर्य उगवून हळूहळू अस्ताकडे चाललाय. प्रसूतीच्या कळा वाढल्यात. त्या कन्याचा रडण्याचा, मोठ्याने कन्याचा आवाज येतोय. कदाचित आई शिवाईचा धावा करत असतील, आई भवानीचा धावा जिजाऊ मासाहेब करत असतील, आपल्या माहेरच्यांना आठवत असतील, आपले पतिराज कुठे आहे, ते सगळे विचार आहेत. हा सगळा विचार कुठपर्यंत पोहोचतोय? त्या गर्भापर्यंत पोहोचतोय बरं का. गर्भसंस्कार म्हणतात ना, छत्रपती शिवराय म्हणजे असे आपोआप तयार झालेले नाहीयेत, हे लक्षात ठेवा. आणि हे विचार सगळे तो गर्भ सुद्धा ग्रहण करतोय. जिजाऊंचा प्रयत्न जास्तीत जास्त आहे की शांत कसं राहायचं आणि त्या शांततेसाठीच त्यांनी शिवाईकडून, आई शिवाईकडून ते बळ मागितलंय. 19 फेब्रुवारीचा सूर्य जसा जसा अस्ताला जाऊ लागलाय, प्रसूती काळा जास्त वाढलेल्या आहेत. निसर्गाचा सूर्य अस्ताला गेलाय आणि निसर्गाचा सूर्य अस्ताला गेल्यानंतर 1 ते 2 घटिकांनीच, एक दासी असेल की एखादी सुईणी असेल किंवा स्वतः दीपाबाई साहेब असेल, या बाहेर आल्यात. बाहेर आल्या सगळेजण उत्कंठा एकदम ताट झालेत. काय बातमी येते? कान सगळ्यांचे अगदी काय म्हणू त्याला, अगदी उत्सुक झालेले आहेत की काय बातमी न सांगते. आणि तेवढ्यात त्या स्त्रीने आवाज दिलेला आहे. मुलगा झाला. त्या मुलाचा जसा तो रडण्याचा आवाज ऐकलेला आहे तसा सगळ्यांचा उत्साह दाटून आलेला आहे. सगळ्यांनी आई शिवाईच्या नावाने, आई भवानीच्या नावाने त्यावेळेस मोठ्याने गर्जना केली असेल आणि हत्तीवरनं अक्षरशः साखळ्या वाटल्यात. दुष्काळाच्या काळात सुद्धा रयतेला आणि इथल्या किल्लेदाराला त्या सर्व गोष्टींचा विसर पडलेला आहे आणि त्या बाळाच्या आगमनाचं स्वागत केलेलं आहे. तो पुत्र म्हणजे फक्त भोसले, फक्त शहाजी महाराज साहेब आणि जिजाऊ मासाहेबांनाच नव्हता, फक्त शिवनेरीलाच नव्हता किंवा फक्त महाराष्ट्रालाच नव्हता, तर अख्ख्या हिंदुस्थानला स्वातंत्र्याचा मूल मंत्र देणारा पुत्र छत्रपती शिवराय जन्माला आले होते. म्हणून छत्रपती शिवरायांबद्दल एकच वाक्य म्हणतो की कोणी जर मला विचारलं की छत्रपती शिवराय हे एका वाक्यात जर तुम्हाला सांगायचं असतील तर काय सांगाल, तर 300-350 वर्षाच्या अन्याय अत्याचाराच्या जोखडांमधून रयतेला मोकळा श्वास, सुखाचा घास आणि जगण्याचा विश्वास देणारा एक राजा म्हणजे छत्रपती शिवराय या शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आले होते. धन्यवाद. सेवा करण्याची संधी दिली, शांतपणे ऐकून घेतलं. खरंच माझा राजा किती महान आहे याची प्रचिती तुमचे श्रवण करताना तुमच्या चेहऱ्यांवरनं आठवत होतं. खूप धन्यवाद. जय शिवराय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत
श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। शिवछत्रपती शिवाजी महाराज की जय।